नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नाऊनचे म्हणजे नामाचे एकूण 9 प्रकार आहेत. त्यातील इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. नाऊन या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. आज आपण वचनाप्रमाणे होणारे नाउन्सचे 2 प्रकार पाहणार आहोत. पहिला सिंग्युलर नाउन्स म्हणजे एकवचन आणि दुसरा प्लुरल नाउन्स म्हणजे अनेकवचन. पहिल्यांदा आपण सिंग्युलर नाउन्स म्हणजे एकवचन हा प्रकार पाहू. जेव्हा आपण एका वस्तूविषयी बोलतो तेव्हा त्याला सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचन म्हणतात. जसं की डॉग म्हणजे कुत्रा. येथे एकाच कुत्र्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून डॉग हे सिंग्युलर नाउन आहे. पण जेव्हा आपण एकापेक्षा जास्त वस्तूंविषयी बोलतो तेव्हा त्याला प्लुरल नाउन्स म्हणजे अनेकवचन म्हणतात. जसं की डॉग्स म्हणजे कुत्रे. येथे अनेक कुत्र्यांचा उल्लेख केलेला आहे म्हणून डॉग्स हे प्लुरल नाउन आहे. आपण इंग्रजी बोलत असताना आपल्याला बऱ्याच वेळा सिंग्युलर नाउनचं रूपांतर प्लुरल नाउनमध्ये करावं लागतं आणि त्यासाठी काही नियम आहेत. पहिला नियम, बऱ्याच सिंग्युलर नाउनचं रूपांतर प्लुरल नाउनमध्ये करण्यासाठी शब्दाच्या शेवटी एस जोडतात. जसं की कार. या ठिकाणी कार हे सिंग्युलर नाउन आहे. या कारचं प्लुरल नाउनमध्ये रूपांतर करण्यासाठी कारच्या पुढे एस हे लेटर जोडतात. त्यामुळे एका कारचं रूपांतर अनेक कार्स असं होतं. आता पाहूया सिंग्युलर नाउन्सचं रूपांतर प्लुरल नाउन्समध्ये करण्यासाठी वापरला जाणारा दुसरा नियम. सिंग्युलर नाउनच्या शेवटी CH, SH, S आणि X असे शब्द असतील तर अशा शब्दांच्या शेवटी ES जोडतात. जसं की बॉक्स. या ठिकाणी बॉक्स हे सिंग्युलर नाउन्स आहे. या बॉक्सचं प्लुरल नाउन्समध्ये रूपांतर करण्यासाठी बॉक्सच्या शेवटी ES हे लेटर जोडतात. त्यामुळे एका बॉक्सचं रूपांतर अनेक बॉक्सेस असं होतं. आता पाहूया सिंग्युलर नाउन्सचं रूपांतर प्लुरल नाउन्समध्ये करण्यासाठी वापरला जाणारा तिसरा नियम. सिंग्युलर नाउन्सच्या शेवटी Y असेल तर Y हे लेटर काढून शेवटी IES जोडतात. पण जर वायच्या अगोदर वोवेल्स म्हणजे A, E, I, O, U असेल तर फक्त S हे लेटर जोडतात. जसं की आर्मी. या ठिकाणी आर्मी हे सिंग्युलर नाउन आहे आणि आर्मी या शब्दाच्या शेवटी Y हे लेटर येतं म्हणून आर्मी या शब्दाचं प्लुरल नाउन्समध्ये रूपांतर करण्यासाठी आर्मी या शब्दाच्या शेवटचे Y हे लेटर काढून तेथे IES जोडतात. त्यामुळे एका आर्मीचं रूपांतर अनेक आर्मीज असं होतं. पण जर वायच्या अगोदर वोवेल्स असेल जसं की म्हणजे चावी. या ठिकाणी की हे सिंग्युलर नाउन आहे आणि की या शब्दाच्या शेवटी Y हे लेटर येतं. पण वायच्या अगोदर वोवेल्स म्हणजे E हे लेटर येतं म्हणून की या शब्दाचं प्लुरल नाउन्समध्ये रूपांतर करण्यासाठी की या शब्दाच्या शेवटी तेथे S जोडतात. त्यामुळे एका कीचं रूपांतर अनेक कीज असं होतं. आता पाहूया सिंग्युलर नाउन्सचं रूपांतर प्लुरल नाउन्समध्ये करण्यासाठी वापरला जाणारा चौथा नियम. सिंग्युलर नाउन्सच्या शेवटी O असेल तर शेवटी ES जोडतात. पण जर ओच्या अगोदर वोवेल्स म्हणजे A, E, I, O, U असेल तर फक्त S जोडतात. जसं की हिरो. या ठिकाणी हिरो हे सिंग्युलर नाउन आहे आणि हिरो या शब्दाच्या शेवटी O हे लेटर येतं म्हणून हिरो या शब्दाचं प्लुरल नाउन्समध्ये रूपांतर करण्यासाठी हिरो या शब्दाच्या शेवटी ES जोडतात. त्यामुळे एका हिरोचं रूपांतर अनेक हिरोज असं होतं. पण जर ओच्या अगोदर वोवेल्स असेल जसं की रेडिओ. या ठिकाणी रेडिओ हे सिंग्युलर नाउन आहे आणि रेडिओ या शब्दाच्या शेवटी O हे लेटर येतं आणि ओच्या अगोदर वोवेल्स म्हणजे I हे लेटर येतं म्हणून रेडिओ या शब्दाचं प्लुरल नाउन्समध्ये रूपांतर करण्यासाठी रेडिओ या शब्दाच्या शेवटी S जोडतात. त्यामुळे एका रेडिओचं रूपांतर अनेक रेडिओज असं होतं. आता पाहूया सिंग्युलर नाउन्सचं रूपांतर प्लुरल नाउन्समध्ये करण्यासाठी वापरला जाणारा पाचवा नियम. सिंग्युलर नाउन्सच्या शेवटी F किंवा FE असेल तर F किंवा FE काढून शेवटी VES जोडतात. जसं की लीफ म्हणजे पान. या ठिकाणी लीफ हे सिंग्युलर नाउन आहे आणि लीफ या शब्दाच्या शेवटी F हे लेटर येतं म्हणून लीफ या शब्दाचं प्लुरल नाउन्समध्ये रूपांतर करण्यासाठी लीफ या शब्दाच्या शेवटी F हे लेटर काढून तेथे VES जोडतात. त्यामुळे एका लीफचं रूपांतर अनेक लीव्स असं होतं. आता पाहूया सिंग्युलर नाउन्सचं रूपांतर प्लुरल नाउन्समध्ये करण्यात येणारे काही एक्सेप्शनल केसेस. जसं की मॅन.
मॅन हे सिंग्युलर नाऊन आहे पण त्याचं प्लुरल नाऊन हे मेन आहे. तसेच शीप हे सिंग्युलर नाऊन आहे पण त्याचं प्लुरल नाऊन हेही शीप असंच आहे. म्हणजे काही शब्दांसाठी वरील नियम हे लागू होत नाहीत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर ऑफ नाउन्स याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. नंबर ऑफ नाउन्स याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की सिटी या शब्दाचे नंबर ऑफ नाउन्स म्हणजे अनेक वचन सांगा. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल. तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.